मनोज जरांगेंसंदर्भातली त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावली आहे। काल रात्री उशिरा जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल यांनी जरांगेंना पाणी पिण्यास तसंच उपचार घेण्यास आग्रह केला। मात्र अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत पाणी आणि उपचार घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना माघारी परतावं लागलंय। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रवी, सातत्याने आवाहन केलं जात आहे जरांगेंनी पाणी प्यावं, उपचार घ्यावेत यासाठी, पण ते आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात। खरं तर या क्षणापर्यंत सरकारचे किंवा जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण प्रयत्न हे निष्फळ ठरलेले आहेत। मनोज जरांगे यांची गेल्या 4 दिवसापासून विनवणी होत आहे की मनोज जरांगे यांनी हे उपोषण करू नये, याशिवाय आता त्यांनी उपचार घ्यावेत असं देखील कालपासून आग्रह वाढलेला आहे। काल मध्यरात्री जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ असतील किंवा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल असतील, या दोघांनी बराच वेळ मनोज जरांगे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी उपचार घेण्याचा देखील आग्रह त्यावेळी केला। किमान पाणी तरी घ्यावं असं देखील त्या दोघांचा आग्रह होता। मात्र मनोज जरांगे यांनी आपण स्पष्टपणे नकार देत अंमलबजावणी होईपर्यंत किंवा त्या प्रकारचे आदेश निघत नाहीत, कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे उपचार घेणार नाही आणि पाणी सुद्धा घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। 10 तारखेला 10 वाजल्यापासून त्यांचं हे उपोषण आंदोलन सुरू आहे। तेव्हापासून त्यांनी पाण्याचा एक थेंब देखील घेतलेला नाही आणि काल तर त्यांनी एकाच वेळेस पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। खरं तर संध्याकाळी ते माध्यमांशी बोलतील असं वाटत होतं, मात्र त्यांनी ते बोलणं टाळलेलं आहे। प्रकृतीमध्ये मात्र झपाट्याने आता घसरण होऊ लागले। पहिले 3 दिवस काहीशी प्रकृती सौम्य होती, मात्र आता ती खूप खालावलेली दिसत आहे। अशा स्थितीमध्ये प्रशासनापुढे, सरकारपुढे मोठं आव्हान आहे की मनोज जरांगे यांची आता समजूत घालायची कशी, कारण या क्षणापर्यंत कुठल्याही प्रकारे प्रशासनाला किंवा शासनाला यश आलेलं नाही की मनोज जरांगे यांची कुठेतरी समजूत घालून त्यांना अशा प्रकारचं कुठलं आश्वासन देण्यात येईल किंवा यावरती आता नेमका कुठला तोडगा काढण्यात येईल, हे एक मोठं आव्हान सरकार पुढे असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।